हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण काल सेवा केलेली होती, तर काल पहिल्या दिवसाची सेवा झाली, तर आज आहे दुसऱ्या दिवसाची सेवा. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. हाय फ्रेंड्स, तर आता वेदू पण गेलेली स्कूलला, तर आता लागते माझ्या कामांना. पहिले आता नाश्ता करून घेते, मग लागेल कामांना. तर चला फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता पहिले सकाळी चहा घेऊन घेतला मी आणि आमच्या आईंनी. तर चहा घेतल्यानंतर मग वेदूला उठवलं, मग तिची आंघोळ वगैरे केली, मग तुळशीची पूजा करून घेतली. मग आईंनी सकाळी पप्पांनी त्यांच्यासाठी पोहे बनवलेच होते, मग तिला टिफिनमध्ये पोहे देऊन दिले, तिला स्कूलला पाठवलं. आणि आता पहिले तर मी नाश्ता करून घेते, कारण नाश्ता केल्यावरच पुढच्या कामांना मी सुरुवात करत असते. सकाळी मला काहीतरी खायला पाहिजेच, तर पहिले मी नाश्ता करते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर आता जे काही चहा वगैरेचे भांडे होते ते मी इथं बेसिंगमध्ये घासून घेते, कारण मग नंतर मला सेवा करायला पण बसायचं आहे. आणि काही थोडी एक्स्ट्राची कामे होती. आज मला जिन्याच्या पायऱ्या पण झाडायच्या होत्या, खूप घाण झालेली होती, तर ते पण आज करायचं होतं. तर असंच डेली रुटीन. आणि आज सेवेचा दुसरा दिवस होता, तर असा आजचा व्हिडिओ आहे. तर इथे रात्रीचे भांडे लावून घेते, सगळे इकडे तिकडे करून टाकते. माझी वेदू भीती वाटतो, तू इकडे तिकडे फेकते, देव तर एकही जागेवर ठेवत नाही. तर आता इथे सगळं व्यवस्थित असं आवरून घेते आणि रात्रीचे घासलेले भांडे तिथे व्यवस्थित अशी इथे लावून घेते. दिवस संपतो पण घरातली कामं कधीच संपत नाही. रात्र 12 का वाजेचं काम चालूच असतं, हे डेली रुटीन आहे बाहेर. तर आता इथे पटक्यात भांडे लावून घेते. परत मला कपडे भिजायला टाकून आलेले आहे, कपडे पण धुवायचे आहेत, परत स्वयंपाक करायचा आहे. तर असे खूप सारे कामं आहेत आज. आणि आज वेदूच्या पप्पांना सुट्टी म्हटलं म्हणजे दिवस कसा जाईल हे कळणारच नाही. तर आता इथे सगळं व्यवस्थित पुसून घेते. म्हणजे एक्स्ट्राचे कामं तिथे रोज असतात, पण कधी कधी पुसलं जात नाही, वेळ नाही भेटत, तर तरी ते सगळं सज्ज तर मैत्रिणींनो, आता माझे बाकीचे कामं झालेले आहेत. तर आता सेवाला सुरुवात करते मी. स्वामींचा आज दुसरा दिवस होता, कारण वेदू जर येऊन गेली तर मग मला काही सेवा करायला भेटणार नाही, मग गॅप पडून जाईल. तर पहिले इथे आता सेवा करून घेते. पहिले तर 3 अध्याय वाचून घेते. 3 म्हणते, सॉरी 21 अध्यायाचं पूर्ण पारायण करून घेते. आपण संकल्प केलेला आहे, सॉरी. आणि मग नंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणून घेईल. आणि मग नंतर 11 वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करून घेईल. तर अशी सेवा मी सुरू केलेली आहे कालपासून गुरुपौर्णिमेपर्यंत. तर जी दत्तांची सेवा आहे ती मी 15 तारखेपासून सुरू करणार आहे. घोर कष्टम स्तोत्रचा जो 51 वेळा जो पाठ करायचा आहे तो मी आता 15 तारखेपासून सुरू करणार आहे. तर इथे पटक्यात सेवा करून घेते. मग नंतर मला परत स्वयंपाक पण करायचा आहे, गॅस वटा सगळं स्वच्छ आवरायचं आहे. आणि मग नंतर जेवण वगैरे करून मला
जिना झाडायला जायचं आहे, कारण खूप घाण होऊन गेलेला आहे, तर मग तो झाडायचा आहे आज. तर तो व्हिडिओ स्किप न करता बघा. तर स्वामींची सेवा केली म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. तर स्वामी सेवेमध्ये मी खूप दिवसापासून आहे. तर स्वामींची सेवा केल्यामुळे आणि स्वामींची सेवा करते म्हणून माझं सगळं चांगलं आहे स्वामींच्या कृपेने. तर स्वामींची सेवा करून मला खूप जास्त आनंद भेटतो आणि मला स्वामींची सेवा करून खूप अनुभव आलेले आहेत. तर श्री स्वामी समर्थ. तर आता माझी सेवा पण करून झालेली आहे. तर आता इथे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तर आई बोलली की मी तुला भाजी टाकून देते, तू पोळ्या करून घेशील. तर आई इथे आता बटाट्याची भाजी टाकतायत. तर इथे बटाट्याची भाजी झाली की मी एकीकडे पोळ्या करून घेईन, एकीकडे भाजी ठेवून. तर आमची आई वेदूला सकाळी स्कूलमध्ये पण घेऊन जातात, मग त्या वेदूला तिकडे घेऊन जातात म्हणून माझे कामं पण लवकर आटपतात. तर आमच्या आईंची मला खूप मदत आहे, त्या मला खूप जास्त मदत करतात. तर इथे आईंनी भाजी टाकून दिलेली आहे. तर एकीकडे मी भाजी ठेवून दिलेली आहे, तर एकीकडे मी आता पोळ्या टाकते. तर हे सगळं झाल्यावर मला गॅस वाटा पण स्वच्छ क्लीन करायचा आहे, मला जिना पण झाडायला जायचं आहे आणि आम्हाला जेवण पण करायचं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. मैत्रिणी, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.